मग तुमचं जी-एस-टीचं रिटर्न भरा, इन्कम टॅक्सचं रिटर्न भरा. 20 तारीख आली की जी-एस-टीचं 3B रिटर्नची आठवण येणार. इयरली तुमचं सप्टेंबर किंवा जूनमध्ये परत इन्कम टॅक्सचं काही राहिलंय का? सीएला परत सांगा. म्हणजे ह्या गोष्टी बिझनेस बघावं की हे बघावं असं बऱ्याचदा होतं. मी आपणाला या प्लॅटफॉर्मवरून सर्वांना एक गोष्ट आवाहन करू इच्छितो, सूचित करू इच्छितो, की चांगले आपण सर्व इथं आलेले आहात, हे चांगली लोकं आहात, चांगला बिझनेस करणारी मंडळी आहात. सुधीर सरांच्या टीमने आपल्याला खूप चांगल्या ठिकाणावर निवडून या ठिकाणी आणलेलं आहे. खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. मी कौतुक करतो या गोष्टीचं. पण मी तुम्हाला थोडंसं एक अवेअर पण करू इच्छितो या ठिकाणी ॲज अ जी-एस-टीच्या डिपार्टमेंटच्या वतीनं, की अलीकडे आम्ही काही गोष्टी बघतोय अत्यंत चुकीच्या पद्धतीनं त्या केल्या जातात आणि अगदी थोड्याशा फायद्यासाठी ही चुकीची प्रॅक्टिस कृपया करून आपण करू नका. फेक बिलं, इनव्हॉइसेस जे जनरेट केले जातात, ITC घेण्यासाठी जो प्रकार केला जातो तो करू नका. तो आमच्या रडारवर आहेत. अशी लोकं, असं रॅकेट आमच्या रडारवर असतं. वेळोवेळी डिपार्टमेंट त्याला ट्रॅक करतं, त्यांच्यावर रेड्स पडतात आणि हे करत असताना चांगल्या बिझनेसमॅनने घाबरून जायचं कारणच नाही आहे. ओके, जे चांगलं काम करतात त्यांना आम्ही अक्षरशः प्राइजेस देतो, सर्टिफिकेट देतो, त्यांचा सत्कार करतो. आमच्या डिपार्टमेंटमध्ये दरवर्षी GST डे 1 जुलैला आम्ही नाशिकमधल्या 5 जे काही हायर टॅक्स पेअर लोक आहेत यांचा सत्कार त्या ठिकाणी आम्ही करतो. चांगलं काम जो करतोय त्याला डिपार्टमेंटच्या वतीनं नक्कीच मदत मिळणार, विश्वास मिळणार. पण चुकीचं असं जर काही कोणी करत असेल तर आमच्याही निदर्शनास आणून द्या, आम्ही त्याच्यावर कारवाई करू. कृपया करून आपण त्याचा पार्ट होऊ नका. कारण आजकाल तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, टेक्नॉलॉजी आहे, इंटरनेट आहे, सर्व गोष्टी सापडतात, रडारवर असतात. आमची सिस्टीम खूप सक्षम आहे या बाबतीत या गोष्टी ट्रॅक करायला.